नमस्कार, मी मनीषा शिवाजी पाटील, मारडी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव, हल्ली मुक्काम धाराशिव. मी पदवीधर आहे आणि 2009 पासून सामाजिक माध्यमातून माझं काम करते. यशस्विनी सामाजिक अभियानची मी जिल्हा समन्वयक आहे आणि त्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो बचत गट सक्षम झाले. अंगणवाडीचं आहाराचं काम असेल, महावितरणचं काम असेल, तर ते काम बचत गटांना देण्यात आलेली आहेत यशस्विनीच्या माध्यमातून. आणि मी एक पदवीधर आहे आणि मला सामाजिक प्रश्नांची जाण आहे. आणि जसं आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याच धर्तीवर मला जे काही समस्या आहेत, काही समस्या सामाजिक आहेत, तर त्या समस्या सोडवण्यासाठी एक व्यासपीठ पाहिजे. म्हणून मग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मला महिलांचे, बालकांचे, युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे. आणि म्हणून मी काणेगाव मतदारसंघ आणि तेर मतदारसंघ जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहे. अर्चनाताई पाटील पण इच्छुक आहेत असं कळतंय तुमच्या माध्यमातून आणि इतर समाज माध्यमातून. तर मला असं वाटतं की समोरचे प्रतिस्पर्धी कोण आहे ह्यापेक्षा आपण आपला कुठला अजेंडा आणि कुठला विषय घेऊन आपण जनतेमध्ये उतरतोय. कारण जनतेला असं काय म्हणजे तुमच्याकडे किती पैसा, किती प्रॉपर्टी आहे हे जनतेला काही देणं घेणं नसतं. जनतेला फक्त एवढंच महत्वाचं असतं की जो आपला लोकप्रतिनिधी आहे त्यांनी आपले प्रश्न सभागृहामध्ये मांडावे आणि ते सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी 100% प्रयत्न करावा असं लोकांची अपेक्षा असते, मतदारांची. असं अजिबात नाही. आपण स्वतःला कमी का समजायचं. आणि मी असं कुठलं तरी पुस्तकात वाचलं होतं की समोरची शक्ती किती मोठी ह्यापेक्षा आपण काय करू शकतो हे जास्त महत्वाचं आहे मला. आणि मला खात्री आणि विश्वास आहे की जे मतदार आहेत सर्वसामान्य घरातल्या महिलेला स्वीकारतील ते आणि संधी नक्कीच देतील मला. माझे खरं तर प्रामुख्याने जे महिलांचं आरोग्य आणि अंगणवाडीतल्या बालकांचं आरोग्य आणि समस्या ह्या विषयांवर मला काम करायचंय. मी मध्यंतरी अंगणवाडीमध्ये गेले होते, तर तिथं असं मला लक्षात आलं की ज्या टेक होम रेशनच्या पाककृती आहेत, तर त्या पाककृती एकदम निकृष्ट आहेत आणि ते बालक खात नाही. मग जर त्या बालकांना खाताच येत नसतील, लाभच घेता येत नसेल, तर महिला बाल कल्याण विभागानं त्या पाककृती कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. मग ह्याच्यासाठी काय करायला लागेल, तर सभागृहात मला तो प्रश्न उचलून धरावा लागेल आणि सभागृहाची मान्यता घेऊन कमिशनर जे आहेत महिला बाल कल्याण विभागाचे, एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प, त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्या पाककृती बदलून घेणं हे प्रथम कर्तव्य असेल माझं. आणि दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे, शाळेमध्ये जे मिड डे मील दिलं जातं, मध्यान्ह भोजन, आता परवाच उमरग्या तालुक्यामध्ये विषबाधा झाली असं ऐकण्यात आलं होतं. तुमच्या माध्यमातून मी ते बघितलं, वाचलं. कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं, सीओ साहेबांशी बोलणं झालं होतं याविषयी. तर कुठेतरी हे जे धान्य स्टोअर करण्याचे जे गोडाऊन आहेत आपल्या जिल्ह्यातले, तर ते फूड सेफ्टी ऍक्टचं अवलंब करत नाहीत. मग फूड सेफ्टी मुळात आपल्या जिल्ह्यात माहितीच नाही कुठं, आणि त्यानुसार हे गोडाऊन जे आहे ते एकदम दयनीय अवस्थेमध्ये. तर हे सगळं बदलण्यासाठी मला एक व्यासपीठ पाहिजे, एक स्टेज पाहिजे. म्हणून जिल्हा परिषदची निवडणूक लढवणं पाहिजे. खरं तर महिलांच्या योजना भरपूर आहेत, पण काही योजना ज्या आहेत ते खेड्यापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. मग अशा ज्या योजना आहेत तर त्या सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचा माझा ध्यास असेल. आणि जे महिला सक्षमीकरण आहे, शहरातल्या महिला खूप शिक्षित आणि प्रगत पुढे गेलेल्या आहेत, पण जो माझ्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्या अनेक सुविधापासून वंचित आहेत. आरोग्याची समस्या असेल, इव्हन असं बघतो की जे गरोदरपणामध्ये त्यांना आवश्यक प्रथिनं आणि प्रोटीन युक्त आहार मिळायला पाहिजे, औषधी मिळायला पाहिजे, ती त्या प्रमाणात त्यांना मिळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला एक माध्यम म्हणून जिल्हा परिषद आणि त्या महिलांचे प्रश्न सोडवायचे. मागं आमची बैठक होती मुंबईला, तेव्हा मी सुप्रियाताई सुळे आणि आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांना मी माझी रीतसर मागणी केलेली आहे माझ्या लेटर पॅडवर. आणि अशी मागणी केलेली आहे की पक्षाप्रती माझी निष्ठा आणि काम बघता साधारणतः 2009 पासून मी सुप्रियाताईंचं काम करते यशस्विनी अभियानचं, आणि आता 5 वर्ष झालं मी पक्षाचं काम करते. तर मला विश्वास आहे की पक्ष माझ्या कामाची दखल घेऊन मला उमेदवारी देईल निश्चितपणे. खूप पॉझिटिव्ह आहे. जर तरच्या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही. मला 100% विश्वास आहे की पक्ष माझ्या कामाची दखल घेईल, कारण आमचा पक्ष शरद पवार साहेबांच्या धोरणावर चालणारा आहे आणि आम्ही त्यांच्या विचाराचं तोरण बांधून जनमानसांमध्ये जनसामान्याचे काम करतो, प्रश्न सोडवते. त्यामुळे निश्चितपणे पक्ष का डावलल ना. माझ्यासारखी एखादी सक्षम फील्डवर काम करणारी महिला जर पक्षाला उमेदवार मिळत असेल तर 100% पक्ष विचार करणारच.
छोट्यात छोटा जरी प्रश्न असला तरी मला जिल्हाभरातून फोन येतात, ती माझ्या कामाची पावते. आणि महिला सक्षमीकरणामध्ये बचत गटासारखे असतील, स्वयंसहायता बचत गट, तर त्या माध्यमातून आर्थिक सक्षमता आणि सामाजिक प्रतिष्ठा. सामाजिक प्रतिष्ठा हा शब्द मी 2009 मध्ये आमच्या यशस्विनी अभियानच्या प्रशिक्षणामध्ये ऐकला होता. तर तेव्हा त्या शब्दाचा अर्थ नाही कळला, पण आता ह्या मागच्या 10 वर्षात कळला की सामाजिक प्रतिष्ठा म्हणजे काय. जर एखादी महिला जात असेल, बरेचदा आपण असं बघतो की एखादी महिला जाताना तिला त्याच्या नवऱ्याच्या नावानं ओळखलं जातं. तर मला असा सन्मानानं मी सांगेल की आज मी जिथं जाते तिथं माझी स्वतःची ओळख आहे आणि ती बाजू माझ्यासाठी जमेची असेल की मी स्वतः एक सक्रिय महिला आहे आणि फील्डवर काम करणारी महिला आहे आणि तोच माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. खरं तर नगर परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं जागा वाटपावरून ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली, तर साहजिकच आहे, कार्यकर्ते जर पक्षाचं काम करत असतील तर निवडणूक लढवणं हा प्रत्येकाचा मानस असते, इच्छा असते आणि पक्षाने कार्यकर्त्यांना न्याय देताना त्यांना निवडणुकीमध्ये तिकीट देऊन निवडून आणणं ही पक्षाची जबाबदारी असते. ते कुठंतरी मागं राहिलं होतं, म्हणून मग महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आम्ही पक्ष म्हणून. आणि आमचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रताप भैया पाटील त्यांनी उत्कृष्टपणे काम केलं. सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सगळेजण जीवाचं रान करून कामाला लागले, म्हणून घवघवीत यश असं नगर परिषद धाराशिव मध्ये आम्हाला मिळालं. आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये इतकं नवचैतन्याचं वातावरण आहे. आम्हाला विश्वास आहे की जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्येही त्याच पद्धतीने आम्ही यश संपादित करू. ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण आहे, तर प्रत्येक पक्षाला मला एक विनंती करायची आपल्या माध्यमातून की एखाद्या महिलेचा जर नवरा तिथं कार्यकर्ता आहे आणि ती महिला जर घरात चूल आणि मूल बघणारी असेल, तर निश्चितपणे पक्षाने त्या ठिकाणी संघटनेतली फील्डवर काम करणारी महिला द्यायला पाहिजे. सगळ्यात मोठा फरक हा दिसायला पाहिजे आणि पक्षानेही तसं चिंतन करणं गरजेचं आहे. त्यामुळं महिलांनी आपला पायावर उभं राहून सक्षमपणे समस्या सोडवताना त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. खरं तर मुळात त्या महिलाच त्यांच्या हक्काविषयी अनभिज्ञ असतात. मला सांगा, जर माझ्यासारखी एखादी महिला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आली तर तिथं माझा नवरा काम नाही बघणार असतो, काम तिथं मनीषा पाटीलच बघणार, कारण तेवढी मी सक्षम आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही म्हणल्यासारखं पुरुष काम बघतात तर त्यांना महिला नेतृत्वावर विश्वास नसेल, म्हणून तसं होत असेल. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तुम्ही म्हणल्यासारखी परिस्थिती आहे. बरेचदा सरपंच पत्नीच्या खुर्चीवर बसण्यावरून स्वतः माझे सुद्धा काही ठिकाणी शाब्दिक वादविवाद झालेले आहेत, तर ते 100% सत्य आहे. तर ते आपल्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून पत्रकारांनीच थोडा उठाव घ्यावा आणि महिला आरक्षणाचा जो आहे तर ती निवडून आलेली महिलाच गावकार भरीन म्हणून तिनं सत्तेमध्ये आणि सभागृहामध्ये काम करणं अपेक्षित आहे 100%. कारण एक जिल्ह्यातून एक आवाज उठला तर जिल्हाभरातला महिलांचा आवाज उठायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. 7 तारखेला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बहुसंख्य जागा घेऊन जिंकणार असं दिसतंय मला. तर कारण मी 24/7 ज्या महिलांच्या अडचणी असतील किंवा इतर लोकांच्या अडचणी तिथं उपलब्ध राहणार आहे. माझे फोन मी स्वतःच उचलणार आहे आणि जे काही 2-3 प्रश्न मी सांगितले जे खरंच गरज आहे काळाची, फक्त लोकप्रतिनिधींनीच तो प्रश्न सोडवू शकतात, एखादा पक्ष नाही. म्हणून मला जिल्हा परिषदच्या माध्यमातून सहभागी व्हायचं जिल्हा परिषदच्या कामकाजामध्ये. आणि म्हणून मला वाटतं की लोकांनी मला मतदान करतील लोक, कारण माझ्याकडे तसे विषय आहे आणि मला विश्वास आहे की आजकाल लोक पैसे न बघता उमेदवार कसा आहे आणि किती जनमानसातला आहे हे बघतात. म्हणून मला खात्रीने विश्वास आहे विजयाचा. मी जनतेला आपल्या माध्यमातून असं आवाहन करेल की सध्याला जे वातावरण आहे आणि जे वारं फिरतंय, तर कुठल्याही आमिषाला आणि पैसेला बळी न पडता सशक्त लोकशाही आणि संविधान वाचवायचं असेल तर सक्षम उमेदवाराला मतदान करा. सर्वसामान्य घरातल्या महिलेला पण राजकीय गाडा ओढायची संधी जनतेने द्यावी, मतदारांनी द्यावी, असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करते. धन्यवाद.